मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही किचन टिप्स बघणार आहे। आता त्यातली सगळी माझ्या डोक्यातली सगळ्यात महत्त्वाची किचन टिप्स कुठली आहे माहिती आहे? ते म्हणजे केस कधीही असं मोकळं सोडून किंवा पूर्ण सगळे रिकामे सोडून स्वयंपाकघरामध्ये कधीच जायचं नाही। एकतर असं बांधायचं आणि अशी क्लिप लावायची, नाहीतर तुम्ही मग सरळ असा आंबाडा किंवा बुचडा असा बांधून टाकायचा। केस पडण्याचं हेच नाही, कारण अन्नामध्ये जर आपल्या केस गावला जेवताना तर ते जेवण जेवू वाटत नाही, किळसवाणं वाटतं। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे ती केस आणि नख पण हाताची अजिबात स्त्रियांनी वाढवायची नाहीत, वेळच्या वेळी काढायची नख, कारण आपण पीठ मळतो त्यामुळे नखातली जी घाण असते ती पिठात वगैरे जाते, स्वयंपाक करताना जाते। त्यामुळे केस आणि नख ह्या दोन टिप्स झाल्या। त्यानंतर काय करायचं, तर जी बाजारातून भाजी आणतो आपण, भाजी केवढी पण आणा, कमी आणा जास्त आणा, जी आणतो ती आणल्या काय करायची, तर मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायची, गार पाण्यामध्ये धुवून स्वच्छ घ्यायची। कारण कसं होतं बघा, बाजारात हर एक नमुन्याची माणसं आलेली असतात, हर एक नमुन्याची। कुणाला सर्दी झालेली असते, कुणाला ताप आलेला असतो किंवा कुणाला खोकला असतो, मग ते अशी खोकतात किंवा असं नाकाला हात लावतात, परत त्या भाजीला हात लावतात, मग त्या भाजीवरून ते इन्फेक्शन आपल्या घरामध्ये येतात। आणि तशीच जर आपण ती भाजी शिजवलो तर मग आपल्याला पण सर्दी होणार, खोकला होणार आणि ते आजार पण आपल्या घरात येणार। मग ते मोठ्यांना होणार, लहान मुलांना होणार आणि दवाखान्यात परत पैसे जाणार। त्याच्यापेक्षा काय करायचं आहे, तर भाज्या आणल्या सगळ्या स्वच्छ धुवायच्या आणि कॉटनच्या कापडावर व्यवस्थित नितळत ठेवायची, किंवा जाळ्या असतात बघा, जाळी बुट्ट्या मिळतात बघा, जाळी। आता माझ्याकडे ही बुट्टी आहे, ही बुट्टी मी केसावरच घेतलेली आहे, 50 ग्रॅम केसावर बुट्टी घेतलेली आहे। तर अशा बुट्ट्या जरी तुम्ही घेतला भाज्या नितळत ठेवायला तरी चालतं, आणि असं पसरून जर कॉटनच्या कापडावर ठेवला पंख्याखाली तर लगेच त्या कोरड्या होतात। फक्त धुवायच्या नाहीत त्या पालेभाज्या धुवून फ्रीजला कधीच ठेवू नका, कारण त्या राहतच नाहीत, मग कुसतात। पालेभाजी निवडून ठेवायची आणि ज्यावेळी आपण करणार आहे त्याच्या आधी 5 मिनटं मिठाच्या पाण्यात घालून धुवायच्या आणि जाळीवर नितळत ठेवायच्या आणि मग फोडणी मारायची, असं करायचं। ही तिसरी टिप्स झाली बघा। त्यामुळं भाज्या मात्र बाजारात आणल्यावर किती पण आणा तुम्ही, एक पेंडी जरी आणला तरी पण, किंवा एक भाजी जरी आणला तरी ती स्वच्छ धुवा। त्यानंतर चौथी टिप्स आहे ती म्हणजे जास्त भाज्या आणायच्या नाहीत, नाही तर स्वस्त मिळाल्यात म्हणून खूप आणून ढीग लावायचा नाही। आणि फ्रीजमध्ये तर जास्त भाज्या ठेवायच्याच नाहीत, फ्रीजमध्ये जास्त भाज्या ठेवून त्या खायच्या नसतात। त्यामुळे जेवढ्या लागतील तेवढ्याच आणायच्या, आणि म्हणजे तुमच्यातनं आठवड्यातनं एकदा जर बाजार असेल तर तुम्ही आठवड्याच्या आणू शकता, पण ज्यांच्याकडे रोज मिळतात त्याने रोज आणल्या, 2 दिवसाच्या आणल्या तरी पण चालतात। लागेल तेवढ्याच आणायच्या, लागेल तेवढंच करायचं आणि लागेल तेवढंच म्हणजे शिजवायचं पण आपण, नाहीतर माणसं 2 आणि शिजवणार 4 माणसाचं असं पण करायचं नाही, मात्र काय करायचं नाही। ही झाली टिप नंबर आपली चौथी। आणि त्यानंतर मेन म्हणजे जे असतं बघा, फ्लॉवर वगैरे आपण जे शिजवतो तर फ्लॉवरमध्ये खूप प्रमाणात औषध मारलेलं असतं, खूप म्हणजे खूप प्रमाणात औषध मारलेलं असतं। तर फ्लॉवर आणला तर व्यवस्थित निवडायचा, कारण त्यात आळ्या असतात, बारीक 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 दिसत नाही, तो निवडायचा आणि गॅसवर गरम पाणी करायचं आणि त्यामध्ये थोडासा तो उकळून घ्यायचा, जेणेकरून बारीक आळी वगैरे असली तर ती निघून पण जाते। आणि फ्लॉवरवर औषध असतं त्यामुळे ते सगळं धुवून जातं
आणि ते उकळल्यानंतर मग ते पाणी गाळून घ्यायचं आणि फ्लॉवरनं आपण शिजवायचा, फोडणी मारायचा. ती एक टीप आहे बघा. आणि टोमॅटो फ्रीजला ठेवायचा नाही. टोमॅटो बाहेर जरी तुम्ही ठेवला तर कमीत कमी मला वाटते 8 दिवस टोमॅटोला काहीही होत नाही. त्यामुळे टोमॅटो बाहेरच ठेवायचा, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. फ्रीजमध्ये ठेवलं असं जळबड त्याच्यावर, म्हणजे आत बी गर असतो तो बघा, जळबड तयार होतो. आणि टोमॅटो जर कच्चा असला तर तो कच्चाच राहतो, फ्रीजमध्ये पिकत नाही. त्यामुळे बाहेर ठेवायचं, कारण त्याची क्रिया, जी पिकण्याची क्रिया असते तीच थांबली जाते. आणि जास्त करून फ्रीजचा भाजीपाला जास्त खायचाच नाही. जेवढं आपल्याला लागतं तेवढं आणणे आणि हे करणे, खाणे. आणि टोमॅटो ठेवायचा नाही. परत बटाटा पण ठेवायचा नाही. बटाटा जर तुम्ही फ्रीजला ठेवला त्याला मोड येत नाहीत, कारण त्याच्यावर पुढची क्रियाच होत नाही, म्हणजे बादवायचं किंवा मोडायचं हे होत नाही. पण कसं असतं, फ्रीजचा बटाटो असतो तो तुम्ही भाजी करून खाऊन बघा, आणि बाहेरचा बटाटो आपण बाहेर नैसर्गिकरित्या ठेवलेला बटाटा बघा, तो शिजवून बघा, त्याची चव आणि त्या भाजीची चव वेगळीच लागते. मग का ठेवायचं फ्रीजला? कारण ते बाहेर पण राहतंच, आपल्या बाहेर ठेवलं तरी पण राहतंच. मग फ्रीजलाच का ठेवायचं? ते त्याच्यापेक्षा बाहेर ठेवायचं आणि आपण खायचं. आणि बटाटा काय असं आपण एकदम 4 किलो 5 किलो असं काय आणत नाही, किलो 2 किलो एवढा आणतो. तो बाहेर एक 15 दिवस तर बटाटा नक्की राहतो, तो बाहेरच ठेवायचा. अशा ह्या आपल्या आजच्या किचन टिप्स होत्या. तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आणि कसं होतं बघा, आपल्याला एकेदा काय होतं तर आपण लघवीच्या जागेला आपल्याला खाज होते बघा. तर त्यावेळी काय करायचं, तर साधं आपलं जे खोबरेल तेल असतं, तर ती खाज कशामुळे होत असते, तर आपल्याला उष्णता झालेली असते. खूप प्रमाणात आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते आणि ती उष्णता लघवीवाटेच आपल्या बाहेर जात असते. आणि ते उष्णता जात असताना त्यावेळी काय होतं, आपल्या तिथं लघवीच्या जागेला खाज होते. तर तिथं खाज होत असताना आपण काय करायचं, थोडंसं खोबरेल तेल लावलं तर आराम पडतं बघा आपल्याला. ती एक टिप्स आहे आपली, कारण भरपूर स्त्रियांना तो त्रास होतो. बाथरूममध्ये एक बारडी कसना कायम पाणी भरूनच ठेवायचं. त्याला काहीतरी शास्त्रीय कारण आहे, पण असं एक बारडी पाणी कायम भरून ठेवा. मी स्वतः ही टिप्स कायम फॉलो करते, म्हणून तुम्हाला रिकामं बाथरूम कधीही ठेवायचं नसतं. त्यामुळे अशी एक बारडी भरून ठेवा.